रामकृष्ण परमहंसांचा उल्लेख स्वतः स्वामी विवेकानंदांनी अवतार वरिष्ठाय असा केलेला आहे. जेव्हा रामकृष्णांचा उदय झाला तेव्हा पूर्व आणि पश्चिम यांचा समन्वय होण्याची वेळ येऊन ठेपलेली होती. पूर्वेकडली राष्ट्र जी आहेत त्यांनी सतत इंद्रियातीत सुख किंवा आत्मसुख हे आपल्या जीवनाचं ध्येय ठरवलं होतं आणि पश्चिमेकडली राष्ट्र जी आहेत ती इंद्रियजन्य सुखामध्ये मग्न झालेली होती. ईश्वर प्राप्ती हे सतत पूर्वेने आपल्या डोळ्यासमोरचं ध्येय ठेवलेलं होतं आणि देहाला वेगवेगळ्या प्रकारची सुख प्राप्त करून घेण्यासाठी वैभव संपन्न करणं, वाढवणं हे पश्चिमेने आपल्या डोळ्यासमोर ध्येय ठेवलेलं होतं. स्वाभाविकच पूर्वेमध्ये धर्म वाढत गेला आणि पश्चिमेमध्ये विज्ञान वाढीस लागलं आणि पूर्व आणि पश्चिम एकमेकाच्या समोर अशा पद्धतीने उभे ठाकले की जणू धर्म आणि विज्ञान एकमेकाचे शत्रू आहेत. धर्म आणि विज्ञान एकमेकाला पूरक आहेत. ते हातात हात घालून चालू शकतात. जगताचा भौतिक विकास व्हायचा असेल तर विज्ञानाची कास धरावी लागेल आणि विज्ञानाला भस्मासूर व्हायचं नसेल तर त्याने अध्यात्माची सांगड घातली पाहिजे. अशा प्रकारचा सुमधुर समन्वयाचा विचार रामकृष्ण विवेकानंद भावधारेने या जगताला दिला आणि विज्ञानाचा सुद्धा वापर आपल्याला करून घेता येईल हे सांगितलं. विज्ञान ही शक्ती आहे. धर्म हा अपंग आहे. पण धर्माकडे दृष्टी आहे. विज्ञान आंधळ आहे. आइन्स्टाईन म्हणत असे, सायन्स विदाउट रिलिजन इज ब्लाइंड अँड रिलिजन विदाउट सायन्स इज लेम. दोघेही एकमेकाशिवाय आधे अधुरे आहेत. या दोघांच्या समन्वयाची नितांत गरज होती. ते काम रामकृष्ण आणि विवेकानंद यांच्या भावधारेने घडवून आणलं. म्हणून ही नवीन घडी जी आहे ती रामकृष्णांनी बसवलेली आहे. नुसत्या विज्ञानाने खरोखर जगाचं कल्याण होऊ शकेल का हा प्रश्न उपस्थित करून स्वामी विवेकानंदांनी सगळ्या जगाला अंतर्मुख केलं. 11 सप्टेंबर 1893 या दिवशी स्वामी विवेकानंदांनी उद्घोष करून सांगितलं की लक्षात ठेवा, तुमच्या सबंध वैज्ञानिक प्रगतीच्या तळाशी वासनेचा ज्वालामुखी धुमसतो आहे. हा ज्वालामुखी शांत करण्याची हिंमत फक्त अध्यात्मामध्ये आहे. पूर्वेकडला वेदांत आणि पश्चिमेकडलं विज्ञान या दोन गोष्टी जर एकत्रित आल्या तर जगाचं कल्याण होईल आणि फक्त विज्ञानाची कास धरली तर जग विनाशाच्या उंबरठ्यावरती उभा आहे याची जाणीव जगाला करून देणारा स्वामी विवेकानंद हा पहिला महात्मा होता हे आपल्याला लक्षात ठेवायला लागेल. आणि त्या स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वाची संपूर्ण जडणघडण जी आहे ती भगवान रामकृष्ण परमहंसांनी केलेली आहे. किंबहुना रामकृष्ण परमहंस नसते तर आपल्याला स्वामी विवेकानंद मिळालेच नसते. स्वामी विवेकानंद हे शिल्प रामकृष्णाने आकाराला आणलेलं आहे. म्हणून रामकृष्णांचं जीवन जे आहे ते सुद्धा मोठं विलक्षण आहे. ज्या कुळात रामकृष्ण जन्माला आलेले आहेत ते कुटुंब मुळातलं बंगालमधल्या हुगळी या जिल्ह्यातल्या देरे नावच्या गावी राहत होतं. माणिकराम चट्टोपाध्याय हे या कुटुंबाचे मुख्य पुरुष. क्षुदिराम, निधीराम, कान्हाईराम आणि रामशिला ही 4 अपत्य त्यांना झाली. त्यात क्षुदिराम जे आहेत ते भगवान रामकृष्ण परमहंसांचे वडील. अत्यंत शुद्ध चरित्र होते. ते आयुष्यात कधी खोटं बोलले नाहीत. हरिश्चंद्राचं सत्याचरण, अत्यंतिक शुद्धता आणि पवित्रता या क्षुदिरामाच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चंद्रमणी या अत्यंत धर्मप्रवण स्त्रीबरोबर क्षुदिरामांचा विवाह झाला. त्यांना 4 पुत्र आणि 1 कन्या झाली. रामकुमार, कात्यायनी,
रामेश्वर, गदाधर आणि सर्वमंगला ही त्यांच्या अपत्यांची नावं. त्यातील गदाधर म्हणजे भगवान रामकृष्ण परमहंस होय. क्षुदिराम जे आहे ते आधी देरे गावात राहत होते, पण देरेगाव सोडून त्यांना बंगालमध्ये कामारपुकूर या खेड्यामध्ये यावं लागलं. असं काय घडलं? या देरेगावात रामानंद राय नावाचा जमीनदार होता. राजकारणी मनुष्य होता, लटपट खटपट करणारा होता, भयंकर पाताळयंत्री होता. त्यानं दुसऱ्या एका गरीब माणसाची सगळी जमीन हडप केली. ती जमीन क्षुदिराम यांच्या घराला जमिनीला लागून होती. त्या न्यायाधीशांनी रामानंद राय यांना सांगितलं की जर क्षुदिरामाने तुझ्या बाजूने साक्ष दिली तर ही सगळी जमीन मी तुझ्या नावावरती करीन. या एका घटनेवरनं क्षुदिरामच्या सत्यवचनाचा न्यायालयावरती सुद्धा किती प्रभाव होता हे लक्षात येतं. न्यायमूर्तींना सुद्धा कल्पना होती की हा मनुष्य खोटं नाही बोलणार, हा नक्की खरं सांगेल. आणि म्हणून त्यांनी रामानंद रायाने सांगितलं की तू क्षुदिरामाची साक्ष घेऊन ये. त्यांनी सांगितलं की आम्ही ही सगळी जमीन तुला देऊन टाकू. जसं युधिष्ठिराचं वाक्य हे प्रमाण समजलं जात होतं. अश्वत्थामा हतः असं श्रीकृष्णाने सांगितलं, त्याच्यावरती द्रोणाचार्याने विश्वास नाही ठेवला. द्रोणाचार्य म्हणाले मला जर युधिष्ठिराने सांगितलं तर मी विश्वास ठेवीन. युधिष्ठिर विश्वासार्ह आहे, क्षुदिराम विश्वासार्ह होते. आता ह्या रामानंद रायांनी दादागिरीचा अवलंब केला आणि त्यांनी क्षुदिरामला दम दिला की तुम्ही जर माझ्या बाजूने कोर्टात साक्ष दिली नाही तर तुमचा सगळा कुळाचा मी नाश करीन. संघर्ष नको या प्रवृत्तीचे क्षुदिराम असल्यामुळे एका रात्रीतनं त्यांनी ते गाव सोडलं आणि ते कामारपुकूरला निघून गेले. स्वतःच्या मालकीची 43 एकर जमीन टाकून दिली आणि कामारपुकूरला आपला मित्र सुखलाल गोस्वामी याच्या आश्रयाला आले. या गोस्वामींनी 1 एकर जमीन यांना दिली. म्हणजे बघा 43 एकर जमीन टाकून दिली. 1 एकर जमिनीमध्ये 2 वेळेस जेवता येईल अशा प्रकारचं शेतीचं काम सुरू केलं. 17-18 खोल्यांचा मोठा वाडा होता, तो टाकून दिला आणि 2 खोल्यांच्या घरामध्ये हे कुटुंब राहायला लागलं. केवळ खोटी साक्ष द्यायची नाही, असत्य बोलायचं नाही, या एका सत्याचरणासाठी या कुटुंबाने किती सोसलं ते लक्षात घेण्यासारखं आहे. आजच्या काळातले हरिश्चंद्र असंच क्षुदिरामाचं वर्णन करावं लागेल. पण अत्यंत गरिबीमध्ये, साधेपणाने, अत्यंत आनंदाने आणि अत्यंत प्रेमाने हे दाम्पत्य या छोट्याशा गावामध्ये राहू लागलं. त्या गावातही त्यांचे नावलौकिक, त्यांची कीर्ती जी आहे ती झाली. या क्षुदिरामांना प्रवासाची खूप हौस होती. अनेकदा तीर्थयात्रेला जात असत. जेव्हा ते गयेला गेले आणि गयेला भगवान गदाधराची पूजा त्यांनी केली, तेव्हा रात्री स्वप्नामध्ये प्रत्यक्ष गदाधर आले. गदाधर हे विष्णूचं एक रूप आहे आणि गदाधराने सांगितलं मला तुझी सेवा हवी आहे आणि त्यासाठी मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे. त्यावेळेला क्षुदिरामांचं वय जवळजवळ 56 वर्षांचं होतं आणि दारिद्र्य तर 18 विश्व. जर प्रत्यक्ष भगवान विष्णू आपल्या कुटुंबात जन्म घेणार असतील, आपल्या पत्नीच्या पोटी जन्म घेणार असतील, तर त्यांची काय व्यवस्था आपण करू शकणार? काय आपल्या घरामध्ये आहे? आपल्या दरिद्री कुटुंबामध्ये जर भगवंत आला तर त्याची अनास्थाच होणार, गैरसोयच होणार. हा सगळा विचार करून क्षुदिरामांनी गदाधरांना सांगितलं की तुम्ही आमच्या घरामध्ये येऊ नका. आमचं घर गरीब आहे, दरिद्री आहे, तुमचे हाल होतील. तेव्हा भगवान गदाधर म्हणाले ती काळजी तू करू नकोस, माझी काय सोय करायची आहे ती माझी मी लावीन. इकडं चंद्रमणी देवी जी आहेत
त्या कामारपुकूरमध्ये आहेत. त्या भगवान शंकराच्या मंदिरात गेलेल्या आहेत. नित्याप्रमाणे भगवान शंकराच्या पिंडीसमोर बसून त्या जप करतायत. त्यांचा ओम नमः शिवाय हा जप चालू असताना एकदम त्यांच्या लक्षात आलं की ती पिंड जी आहे त्यातनं एक दिव्य ज्योत निघालेली आहे. त्या ज्योतीने त्यांच्या शरीरात प्रवेश केलेला आहे आणि त्यांना असं जाणवू लागलं की त्यांना गर्भधारणा झालेली आहे. पती केव्हा यात्रेवरून परत येत आहेत आणि केव्हा त्यांना मी ही गोष्ट सांगते असं चंद्रमणींना झालेलं आहे. आल्या आल्या चंद्रमणींनी घडलेली घटना जी आहे ती क्षुदिराम यांना सांगितली. तिकडं क्षुदिराम यांना गदाधराचा दृष्टांत झालेला होता तो त्याने आपल्या पत्नीला सांगितला. अशा प्रकारे भगवान रामकृष्ण परमहंस जे आहेत 17 फेब्रुवारी 1836 या दिवशी या कामारपुकूर नामक छोट्याशा खेडेगावामध्ये अवतीर्ण झाले. कलकत्त्यापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावरती हे कामारपुकूर गाव आहे. त्या ठिकाणी आजही भगवान रामकृष्ण परमहंसांचं जन्मघर, त्यांच्या बाललीला घडल्या त्या सगळ्या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. लहानपणापासून गदाधर जो आहे तो विलक्षण हट्टी आहे, विलक्षण बुद्धिमान आहे. त्याची स्मरणशक्ती जी आहे ती अनन्यसाधारण आहे. तत्कालीन प्रथेनुसार वडिलांनी धर्मादास लाहा यांच्या पाठशाळेमध्ये या मुलाचं नाव घातलं. थोडं लिहायला आणि वाचायला हा मुलगा शिकला, पण त्या पश्चिमेच्या पद्धतीच्या शिक्षणात त्याचं मन फारसं रमलं नाही. एक दिवस त्याने आपल्या गुरुजींना विचारलं की हे सगळं तुम्ही जे आम्हाला शिकवता त्याचा उपयोग काय? गुरुजींनी सांगितलं ही डाळ तांदळाची विद्या आहे, 2 वेळेस जेवायला मिळेल. तेव्हा चिमुकल्या गदाधरानं आपल्या गुरुजनांना सांगितलं मला डाळ तांदळाची विद्या नको, ज्याच्यामुळे परमेश्वराची प्राप्ती होईल अशी विद्या मला हवी आहे. म्हणून आध्यात्मिक दृष्टीनं हे सगळं शिक्षण म्हणजे अविद्या आहे. एकच विद्या आहे आणि ती म्हणजे स्वतःला जाणणं. उपनिषदाच्या भाषेत सांगायचं म्हणजे ज्या एकाला जाणल्यामुळे सारं काही जाणलं जातं त्याला ज्ञान असं म्हणतात. ऐक ज्ञानाचे लक्षण ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण या नाव ज्ञान श्रीराम. स्वतःला जाणणं म्हणजे ज्ञान. आणि त्या दृष्टीनं भगवान रामकृष्ण परमहंसांनी म्हणजे गदाधरांनी ठरवलं की आपण स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची. त्याचं निरीक्षण फार विलक्षण होतं. त्यांनी पाहिलं की संसारातली सगळी माणसं जी आहेत ती का जगतात, त्यांच्या सगळ्या जगण्याच्या पाठीमागचे हेतू काय आहेत. जेव्हा त्यांनी पाहिलं की सगळं जग जे आहे ते कामिनी आणि कांचन यामध्येच अडकलेलं आहे. सगळेजण इंद्रिय सुख प्राप्त व्हावीत, पैसा सुख प्राप्त व्हावा, देहाला सगळी सुख मिळावीत यासाठी धडपडत आहेत. कोणाच्याही जीवनाचा हेतू उदात्त नाही. इतर लोकांचं हे जीवन प्रयोजन पाहिल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण अशा क्षुद्र आकांक्षेने जगायचं नाही. आपल्या जीवनाचं ध्येय जे आहे ते भगवंत प्राप्ती असलं पाहिजे. आणि त्यानुसार त्यांनी आपलं जीवन भावमय आणि ध्यानमय करायला प्रारंभ केला. लहानपणापासून गदाधराला एक शक्ती प्राप्त झालेली होती, एक नैसर्गिक अवस्था प्राप्त झालेली होती की कुठल्याही गोष्टीत मन एकाग्र झालं की तो त्यामध्ये डुबून जात असे. ज्याला भावसमाधी म्हणतात किंवा ज्याला भावतन्मयता म्हणतात ती गदाधराला लहानपणापासून प्राप्त झालेली होती. अनेक प्रसंग सांगता येतील. 6-7 वर्षाचा गदाधर शेतामध्ये उभा आहे. आईने त्याला खाण्यासाठी काही मुरमुरे एका भांड्यात दिलेले आहेत. त्या मातीच्या वाडग्यामध्ये तो मुरमुरे खात असताना आकाशाकडे पाहिलं तर आकाशामध्ये काळेबोर ढग आहेत आणि त्या ढगाच्या पार्श्ववरती 14-15 अशी बगळ्यांची एक रांग अशी उडत उडत चाललेली आहे.
मोत्यांची माळ असावी अशा प्रकारची त्या पक्ष्यांची रांग त्यांनी पाहिली. आणि पाहता पाहता त्याच्या मनात येऊन गेलं की ज्या परमेश्वराने हे निर्माण केलं तो भगवंत किती सुंदर असेल. हातातलं गाडगं तसंच पडून गेलं, मुरमुरे पडून गेले आणि 6 वर्षाचा गदाधर भावसमाधीमध्ये लीन झाला. एकदा आपल्या आईबरोबर आणि आईच्या मैत्रिणींबरोबर अनूरच्या देवीच्या दर्शनाला हे लोक चालले होते. वाटेत त्या भगिनी भगवंताच्या रूपाबद्दल काहीतरी बोलायला लागल्या. ते वर्णन ऐकलं आणि गदाधराला भावसमाधी लागली. ते लोक अनूरला जाऊ शकले नाहीत. तसंच त्या मुलाला उचलून परत घरी आणावं लागलं. शिवरात्रीचा दिवस होता. शिवमहिमा या नावाचं नाटक होणार होतं. लहानपणापासून गदाधराला देवाच्या नाटकात काम करणं, देवांच्या नकला करणं, वेगवेगळे देवांची रूपं घ्यायची आणि तसं बसायचं याची आवड होती. अनेक नाटकात तो स्वतःहून काम करत असे आणि नाटकं बसवत असे. पण सगळ्या नाटकांमध्ये भगवंताची भूमिका करायला त्याला आवडायचं. या शिवमहिमा नाटकामध्ये शंकराचं काम करणारा नट जो आहे तो ऐनवेळी आजारी पडला. कंपनीचं नाटक होतं. गावातल्या लोकांनी सांगितलं की तुम्ही गदाधराला सांगा, तो शंकराचं काम करेल. गदाधर शंकराच्या जागी बसला. एक दाम्पत्य येतं, ते शंकराची पूजा करतं, शंकराला प्रार्थना करतं आणि मग भगवान शंकर प्रकट होतात आणि आशीर्वाद देऊन त्यांच्याशी बोलायला लागतात. अशी नाटकाची सुरुवात होती. त्या दाम्पत्याने पूजा केली, पण गदाधर काही बोलायलाच तयार नाही. पाठीमागनं नाटक कंपनीवाले प्रॉम्प्टिंग करत होते, असं बोलायचंय तसं बोलायचंय. पण शंकराच्या वेशात बसलेल्या गदाधराची भावसमाधी लागली आणि तो तन्मय होऊन गेला. अशा घटना वारंवार घडल्या म्हणजे आईला कोणीतरी सांगावं की बहुतेक याला भूतबाधा झालेली आहे, हा बाहेरचा काहीतरी प्रकार आहे. आणि मग मांत्रिक बोलवायचा, भूतबाधा काढणारी माणसं बोलवायची आणि ह्या सगळ्या प्रयोगाला गदाधराने शांतपणे सामोरं जायचं. अर्थात तो त्यावेळेस त्या विचित्र अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला काही कळायचं नाहीये की आपल्याला शांत करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे म्हणून. ही उच्चतम आध्यात्मिक अवस्था आहे हे आईच्या आणि वडिलांच्या लक्षात येत नव्हतं. आणि त्यामुळे सगळे लोक अगदी संभ्रमचित्त झालेले होते. पण ही भावतन्मयता किंवा भावसमाधी त्याला लहानपणापासून प्राप्त झालेली होती. गदाधराचा उपनयन संस्कार जेव्हा झाला, त्या उपनयन संस्कारामध्ये आईकडनं भिक्षा घ्यायची अशी एक पद्धत असते. गदाधर मोठा जिद्दी. त्यांच्या घराजवळ धनी लोहारीण नावाची एक लोहारीण राहत होती. तिचा गदाधरावरती फार मोठा जीव. गदाधराच्या मनात सुद्धा त्या धनीबद्दल मोठी आत्मीयतेची भावना होती. ती धनी बोलताल म्हणाली, अरे तू आईकडनंच भिक्षा मागणार, आम्ही खालच्या जातीतले आहोत. तेव्हा गदाधर म्हणाला, नाही नाही, मी भिक्षा तुझ्याकडनंच घेणार. आणि त्यांनी इतका हट्ट केला की जर मला धनी लोहारीकडनं भिक्षा घेता येणार नसेल तर या उपनयन संस्काराला मी हजरच राहणार नाही. इतका त्यांनी सज्जड दम भरल्यामुळे ती भिक्षा जी आहे ती धनी लोहारीकडनं त्याला घेता आली. लहानपणापासून अशा प्रकारचा हट्टीपणा आणि जिद्द त्याच्या जीवनामध्ये पाहायला मिळते. वडील मरण पावल्यानंतर गदाधर मोठा गंभीर झाला. वडिलांच्या मृत्यूचं त्याला अतिशय दुःख झालं. एकांतामध्ये तो वडिलांच्या मृत्यूबद्दल वियोगाने रडत असे. आईला वाटायचं की हा मुलगा सारखा साधू संन्याशांजवळ जातो, हा साधू तर नाही होणार. आई म्हटली, गदाधर उद्यापासून तू साधू लोकांकडे जात जाऊ नको. आणि त्यांनी कबूल केलं की मी साधू लोकांकडे जाणार नाही. त्या काळात जगन्नाथपुरीला जाणारे सगळे साधू वाटेत कामारपुकुरला या धर्मादास लहाबाबूंच्या धर्मशाळेत मुक्काम करायचे. गदाधर त्यांना जाऊन भेटायचा, त्यांच्याशी पारमार्थिक चर्चा करायचा. पण आईने सांगितलं तू साधूंकडे जात जाऊ नको. लगेच त्यांनी जायचं बंद केलं. आईला खात्री पटली. घरात 5 जण आहेत, खाती तोंड जास्त आहेत,
मिळवणारे वडील मरण पावलेले आहेत, म्हणून थोरला भाऊ जो आहे रामकुमार तो अर्थार्जनासाठी कलकत्त्यामध्ये आला. तिथे त्याने एक वेद पाठशाळा काढली. त्याच काळामध्ये राणी रासमणी या एका थोर कोळ्यांच्या राणीनं कालीमातेचं मंदिर बांधलेलं होतं. या कालीमातेच्या मंदिराला पुजारी मिळत नव्हता, कारण राणी रासमणी ही कोळी समाजातली. तिने स्थापन केलेल्या मंदिरात सेवा करायची म्हणजे शूद्राच्याकडे चाकरी करायची. तिने स्थापन केलेल्या मंदिरातलं देवाच्या नैवेद्याचं अन्न खायचं म्हणजे शूद्राच्या घरचं अन्न खायचं. त्या काळातला कर्मठपणा जो होता तो लक्षात घ्या. आणि त्या पार्श्वभूमीवरती कुणीही तिथे पूजा करायला तयार नव्हतं. मला रामकृष्णांच्या थोरल्या बंधूंचं रामकुमारांचं खरोखर आश्चर्य वाटतं. त्यांनी तो साहसी निर्णय घेतला, ते त्या मंदिराचे पुजारी झाले आणि अनेक दिवस त्या कालीमातेचं पूजन रामकुमार करत होते. एकीकडे वेदपाठशाळा, एकीकडे काली मंदिराची पूजा आणि याचबरोबर काही श्रीमंत घरातल्या पूजा त्यांनी स्वीकारल्या होत्या. पण हा सगळा ताण त्यांना सहन होईना. इकडं गदाधराबद्दल सारख्या तक्रारी होत्या, कारण तो काहीच करत नाही, नोकरी करत नाही, पैसा आणत नाही घरात आणि काही शिकत नाही, शाळा सोडून दिलेली आहे. तेव्हा गदाधराला देवाची आवडत आहे, तर वेगवेगळ्या घरातल्या या पूजा ज्या आहेत त्या गदाधराच्या गळ्यात अडकवाव्यात असा विचार रामकुमारांनी केला. रामकुमारांनी पत्र पाठवून गदाधराला बोलावून घेतलं आणि 2-4 श्रीमंत कुटुंबातल्या पूजा ज्या आहेत त्या गदाधराकडे दिल्या. गदाधर त्या घरामध्ये जात असे, पूजा करत असे. तेथील माता आणि भगिनी यांना महाभारत आणि रामायण वाचून दाखवत असे. त्यातल्या काही कथा ज्या आहेत त्या कथांचं रहस्य समजावून सांगत असे. गदाधराचं वाचन कमी असलं तरी उत्स्फूर्त उपजत ज्ञान होतं आणि जगन्नाथपुरीला जाणाऱ्या साधूंच्या सहवासामध्ये वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करत असताना त्यांची माहिती ऐकून ती सगळी तो आत्मसात करत असे. लहानपणापासून विलक्षण प्रतिभा होती आणि स्मृती विलक्षण होती. हळूहळू गदाधर हा कलकत्त्यामध्ये स्थिर स्थावर झाला आणि लोकप्रिय सुद्धा झाला. राणी रासमणींचे जावई जे आहेत मथुरबाबू यांचं गदाधराकडे सारखं लक्ष होतं. त्यांना असं वाटत होतं की हा मुलगा फार चांगला आहे, यांनी कालीमातेचं पुजारी व्हावं. हा कालीमातेची पूजा करेल आणि रामकुमार वेदपाठशाळा चालवतील, म्हणजे रामकुमारलाही कामाचा ताण नको. पण गदाधर या मथुरबाबांना भेटायचं टाळायचा. त्याला माहिती होतं मथुरबाबांना भेटलं की ते पूजा आपल्या गळ्यात अडकवतील. त्याला पूजेचं काम करायचं नव्हतं. देवीचे दागिने कोण सांभाळणार हा महत्वाचा प्रश्न होता. याच काळामध्ये भगवान रामकृष्ण परमहंसांचा भाचा हृदयराम हा नोकरी शोधत शोधत कामारपुकूरहून कलकत्त्याला आला. त्याला असं कळलं की दक्षिणेश्वरला आपले दोन्ही मामा जे आहेत ते एका राजाच्या आश्रयाला आहेत आणि तिथं त्यांची फार व्यवस्था आहे. आपल्याला तिथं नक्की नोकरी मिळेल या आशेने तो आला. मथुरबाबांनी हृदयरामला सुद्धा हेरलं आणि मग त्यांनी हृदयराम आणि गदाधर यांची एक बैठक घेतली आणि गदाधराला सांगितलं देवीच्या पूजेचं काम तू कर, दागिन्यांची व्यवस्था हा सांभाळेल. तेव्हा गदाधर तयार झाला आणि याच काळात रामेश्वरांचं दुःखद निधन झालं, रामकुमारांचं दुःखद निधन झालं. रामकुमार मरण पावल्यामुळे आपोआप देवीच्या पूजेचं सगळं उत्तरदायित्व जे आहे ते गदाधराकडे आलं. गदाधरांची देवीची पूजा सुरू झाली. हृदयराम जो आहे तो सगळं दागदागिने वगैरे सगळं सांभाळत असे. गदाधर पूजेमध्ये मग्न व्हायला लागला. त्याची पूजा ही मोठी विलक्षण पूजा होती. पूजा करत असताना तो अत्यंत भावतन्मय होऊन जात असे. त्याची पूजा तासनतास चालायची. पूजेतलं कर्मकांड जे आहे ते
एका क्षणात नाहीसं झालं आणि कर्मकांडाची जागा जी आहे ती भावप्रवणतेने घेतली. अनेकदा देवीला स्नान करण्यासाठी आणलेलं पाणी जे आहे ते गदाधर स्वतःच्या डोक्यावरती टाकून घेत असत. आई, आज मी स्नान करू म्हणते, काही हरकत नाही. सगळं दूध आणि पाणी स्वतःच्या डोक्यावर टाकून घ्यायचे. देवीचा चांदीचा पलंग होता. शेजारती झाली की देवीला त्या पलंगावरती झोपायचं. गदाधर म्हणायचं, आई आज मीच तिथं झोपू म्हणते, बर, आणि तेच त्या पलंगावर झोपून राहायचे. पुजाऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्याला कुठला तरी मानसिक आजार झालेला आहे. त्याला ताबडतोब काढून टाका आणि नवीन पुजारी नेमा, अशा प्रकारची सूचना त्या मंदिराच्या व्यवस्थापकांनी राणी रासमणींकडे पाठवली. राणी रासमणीने आपल्या जावयाला सांगितलं की अरे मथुर, जाऊन बघ तरी काय प्रकरण आहे. मथुर बाबू आले. 2-2.5 तास ते खिडकीत उभे आहेत. पण मथुरबाबू खिडकीत उभे आहेत हे रामकृष्णांना माहिती नाही. रामकृष्ण त्यांच्या तंद्रीमध्ये देवीची पूजा करत राहिले. रामकृष्णांच्या चेहऱ्यावरला भाव मथुरबाबूंच्या लक्षात आला आणि मथुरबाबूंनी त्या व्यवस्थापकाला असा सज्जड दम भरला, अरे भाग्याने असा पुजारी देवीला मिळतोय. जर पुन्हा त्या पुजाऱ्याबद्दल तू तक्रार केली तर सर्वात पहिल्यांदा तुला कामावरून काढून टाकेल, एवढं लक्षात ठेव. आणि त्यामुळे रामकृष्णांना फार मोठं संरक्षण कवच मिळालं. शेजारी राधा गोविंदाचं मंदिर होतं. तिथे एक वेगळा पुजारी होता. तो पुजारी रामकृष्णांचा फार द्वेष करायचा. राणी रासमणी आणि मथुरबाबू रामकृष्णांना मानतात आणि आपल्याला मानत नाहीत याचा त्याला फार हेवा वाटायचा. एकदा त्याने रागाच्या भरात भगवान रामकृष्ण परमहंसांना मारहाण सुद्धा केली. पण रामकृष्णांचं व्यक्तिमत्व लक्षात घ्या. आपल्याला यांनी मारलेलं आहे हे जर राणी रासमणींना कळलं तर याची नोकरी जाईल, म्हणून ते कोणाला कळू नये याची काळजी रामकृष्ण परमहंस घेतात. पण ते तक्रार करत नाहीत. भगवान रामकृष्ण परमहंसांची पूजा जी आहे ती मोठी विलक्षण पूजा होती. जसं काल तुकाराम महाराजांच्या चरित्रात आपण पाहिलं की भगवंताबद्दलची विलक्षण व्याकुलता, अशी व्याकुलता असेल तर मनुष्याला जीवनामध्ये सद्गुरूची सुद्धा आवश्यकता नाही. व्याकुलता हा सर्वात मोठा गुरु आहे. समर्थांची कोरोनाष्टकं काय आहेत? समर्थांची कोरोनाष्टकं म्हणजे भगवंताबद्दलची टोकाची व्याकुलता आहे. समर्थांनी प्राप्त करून घेतलं, व्याकुलतेतनंच प्राप्त करून घेतलं. तुकाराम महाराजांनी, मीराबाईंनी प्राप्त करून घेतलं, अत्यंत व्याकुलतेतनं प्राप्त करून घेतलं. भगवान रामकृष्ण परमहंस कालीमातेची पूजा करत असताना अत्यंत व्याकुळ होत असत. त्यांच्या अंगातनं रक्ताचे थेंब येत असत. त्यांचे डोळे लाल होत असत. अनेकदा छाती, कपाळ, नाक ते देवीच्या समोर घासत असत आणि गडागडा लोळत असत. आई, आजचा दिवस वाया गेला, आजही दर्शन झालं नाही. आई, आजचा दिवस वाया गेला, आजही दर्शन झालं नाही, असं रोज संध्याकाळी म्हणत असत. अनेक रात्र रामकृष्ण परमहंसांना झोप नाही. भगवंताचं दर्शन झालं पाहिजे, आई प्रत्यक्ष प्रकट झाली पाहिजे. एक दिवस ही व्याकुलता इतक्या शिगेला पोहोचली की कालीमातेच्या हातातली तलवार भगवान रामकृष्णाने काढून घेतली आणि आई, आज जर दर्शन देणार नसशील तर मग आता मी जगणार नाही, असं म्हणून त्या तलवारीचा वार त्यांनी स्वतःच्या मस्तकावरती केला. कालीमातेने तलवार अलगद वरचीवर झेलली. मान वर करून भगवान रामकृष्ण पाहतात तर प्रत्यक्ष कालीमाता प्रकट झालेली आहे. मृण्मय मूर्ती भगवान रामकृष्णांचा भाव पाहून प्रत्यक्ष चिन्मय झाली. असे हो जया अंतरी भाव दैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. रामकृष्णांचा भाव पाहून कालीमाता प्रत्यक्ष प्रकट झाली आणि त्यानंतर रामकृष्ण आणि कालीमाता यांच्यात एका वेगळ्या सख्य भावाचा उदय झाला.
मग रामकृष्ण वारंवार कालीमातेशी संभाषण करू लागले. कालीमाता वेगवेगळ्या गोष्टींच्या सूचना त्यांना देत असे आणि त्यानुसार रामकृष्ण वागू लागले. भगवान रामकृष्ण परमहंसांचं वैशिष्ट्य म्हणजे मूर्तीपूजेमध्ये प्रचंड व्याकुळतेद्वारा कालीमातेचं दर्शन झाल्यानंतर रामकृष्ण परमहंस तिथे थांबले नाहीत. वेगवेगळ्या प्रकारच्या साधना रामकृष्णांनी केल्या. त्यांच्या या साधनेबद्दल रोमारोला या पश्चिमेकडल्या चरित्रकारांनी फार सुंदर वाक्य लिहून ठेवलेलं आहे. रामकृष्ण 50 वर्ष जगले. 1836 ते 1886 हा रामकृष्णाचा कालखंड. रोमारोला म्हणतात, हिंदुस्थानचा 50,000 वर्षाचा आध्यात्मिक इतिहास हा महापुरुष अवघ्या 50 वर्षात जगला. केवळ एकाच भावाने नव्हे तर वेगवेगळ्या भावाद्वारे भगवंताची प्राप्ती होते हे रामकृष्णांनी दाखवून दिलं. पुढे पुढे रामकृष्णांना पूजा करणं अशक्य झालं. ते पूजेला आले की इतके भावप्रवण होत असत की तासनतास समाधीतच बसलेले असायचे. आपोआप हृदयरामकडे पूजेचं काम झालं आणि रामकृष्ण पूजेच्या जबाबदारीतनं मुक्त झाले. पण कालीमातेच्या मंदिरात येणं, कालीमातेशी संभाषण करणं, कालीमातेसमोर तासनतास भावावस्थेत पडून राहणं, या गोष्टी ज्या आहेत या नित्य चालू होत्या. हळूहळू त्यांनी इतर भावांची साधना सुरू केली. दास्य भावाने त्यांनी रामचंद्राची आराधना सुरू केली. आपण हनुमान आहोत, आपण दास आहोत आणि राम आपला धनी आहेत, आपला मालक आहेत, या भावात साधना सुरू केली. 6 महिने रामकृष्ण परमहंस एका झाडावरती राहिले. वानर झाडावर राहतं, हनुमान झाडावर असणार म्हणून झाडावर राहायचे. जेव्हा काही कामानिमित्त खाली उतरायचे तेव्हा ते चालत नव्हते. हुप 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 हातात गदा असल्यासारखा हात करून जोरजोरात उड्या मारत मारत धावायचे. बऱ्याच जणांना असं वाटायचं की बहुतेक यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालेला आहे. म्हणून दक्षिणेश्वरचा पागल पुजारी ही रामकृष्णांना मिळालेली उपाधी होती. पण 6 महिने अशा अवस्थेत असताना त्यांना भगवान रामचंद्रांचं दर्शन झालं. आणि रामांचं एकट्याचं दर्शन झालं नाही, रामचंद्रांच्या शेजारी त्यांची लीला सहधर्मचारणी भगवती सीता सुद्धा उभी होती. रामसीतेचं दर्शन त्यांना झालं. रामकृष्ण आपल्या दास्यभावाच्या साधनेबद्दल सांगत असत की त्या काळामध्ये माझ्या कमरेचं माकड हाड असं वाढलं होतं की पाहणाऱ्याला ते शेपूट वाटावं. रामकृष्णांचं हे वैशिष्ट्य आहे. ज्या ज्या भावातनं त्यांनी साधना केली त्या त्या भावांचे त्यांच्या शरीरावरती वेगवेगळे प्रकार आणि प्रयोग होत असत. पुढे रामकृष्णांच्या जीवनामध्ये हल्लारी बाबा आले आणि त्यांनी हठयोगाची साधना केली. या हठयोगाची साधना करत असताना भगवान रामकृष्ण परमहंसांची कुंडलिनी जागृत झाली. ती कुंडलिनी शक्ती मस्तकाच्या दिशेने धावत होती. ती जर मस्तकापर्यंत पोहोचली असती तर अनर्थ घडला असता. म्हणून भगवंताच्या इच्छेने त्यांच्या तोंडावटे रक्त पडून ती कुंडलिनी शक्ती संचालित झाली आणि रामकृष्ण परमहंस त्या एका संकटातनं वाचले. पण हठयोगाच्या द्वारे सुद्धा त्यांनी भावसमाधी प्राप्त करून घेतली. पुढे भैरवी ब्राह्मणींचं त्यांच्या जीवनामध्ये आगमन झालं आणि या भैरवी ब्राह्मणींच्या बरोबर त्यांनी तंत्रमार्गाची साधना केली. या तंत्रमार्गामध्ये अनेक अघोरी प्रकार असल्यामुळे रामकृष्णांनी कामारपुकूरला यायचं ठरवलं. कलकत्ता सोडलं आणि भैरवी ब्राह्मणीला घेऊन ते कामारपुकूरला आले. कामारपुकूरला भैरवी ब्राह्मणीच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तंत्रमार्गाची साधना केली. प्रेतावरती ध्यानाला बसायचं, स्मशानात जाऊन ध्यानधारणा करायची,
भोवताले वेगळ्या प्रकारची मुंडकी ठेवायची किंवा कवट्या ठेवायच्या आणि त्या कवट्यामध्ये बसून रात्रभर ध्यानाला बसायचं. विष्ठा, प्रेत, गोमांस, माणसाचं मांस या सगळ्याबद्दलची घृणा जी आहे ती मनातनं नाहीशी करायची. त्या सहवासात राहायचं. स्त्रीबद्दल मातृबोध निर्माण होण्यासाठी रामकृष्णांनी वेगवेगळे प्रयोग केले. तंत्रमार्गाची साधना करत असताना एक नग्न तरुण स्त्री त्यांच्या मांडीवर येऊन बसत असे आणि तरी रामकृष्ण परमहंस जे आहेत त्यांच्या चित्ताला कुठल्याही प्रकारचा विपरीत विचार स्पर्श करत नसे. नाना प्रकारच्या साधना त्यांनी केल्या आणि तंत्रमार्गाच्या प्रयोगाद्वारे भगवान रामकृष्ण परमहंसांनी आत्मसिद्धी प्राप्त करून घेतली. अशा प्रकारे वेगवेगळ्या मार्गाने जात असताना जटाधारींचं आगमन झालं. या जटाधारी बाबांनी रामकृष्णांना प्रभू रामचंद्राची एक छोटीशी मूर्ती दिली. बालक राम होता, त्याला रामलालाची मूर्ती असं म्हणत. भगवान रामकृष्णांनी वात्सल्य भावाने त्या रामलालाच्या मूर्तीची आराधना सुरू केली. ज्या वेळेला ज्या भावाची साधना करत असत त्या त्या वेळेला त्या भावामध्ये ते एकदम तन्मय होत असत. आपण कौशल्य आहोत, राम आपला पुत्र आहे, याचं त्यांना कधी विस्मरण झालं नाही. सतत त्या छोट्याशा रामलालला कडेवर घेतलेला असायचं. हा आपला पुत्र आहे, आपण कौशल्य आहोत, या भावात सतत रामकृष्ण होते. एक दिवस त्यांना रामाच्या त्या मूर्तीमध्ये प्रत्यक्ष बालक रामाचं दर्शन झालं. आता साधना वात्सल्य भावाची असल्यामुळे रामांनी मोठ्या रूपात दर्शन दिले नाही, तर बालरूपात, शिशुरूपात दर्शन दिलं. त्या भावातनं बाहेर पडले. मग त्यांच्या मनात आलं मधुरा भावाची साधना केली पाहिजे. मधुरा भावाची साधना करत असताना भगवान रामकृष्ण परमहंस 2 वर्ष स्त्री वेशामध्ये होते. कायम साडी नेसलेली असायची, बायकांमध्ये मिसळायचे. त्या काळामध्ये सीतानाथ पाईन म्हणून एक फार मोठं कुटुंब होतं. ते आपल्या घरातल्या स्त्रियांमध्ये रामकृष्ण परमहंसांना बिनधोक मिसळू देत असत. कारण त्यांना माहिती होतं की हा महापुरुष जो आहे हा कामगंध शून्य आहे, याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा कामविकार नाहीये. अनेकदा रामकृष्ण परमहंस स्त्री वेशामध्ये असले म्हणजे त्यांचं चालणं आणि बोलणं इतकं हुबेहूब स्त्रियांसारखं असायचं. त्या काळात आपण राधा आहोत, आपण स्त्री आहोत, हा भाव रामकृष्णांच्या मध्ये इतका प्रबळ होता की एखाद्या पुरुषाशी बोलायला लागले की ते पदर नीट करायचे, बायकांसारखं लाजायचे, खालीमान घालून बोलायचे, सगळ्या स्त्रियांसारखा भाव. असं सांगतात की ह्या काळामध्ये भगवान रामकृष्णांची छाती जी आहे तिच्यावरती स्तनांचा आकार सुद्धा प्राप्त झालेला होता आणि या काळात त्यांना स्त्रियांप्रमाणे मासिक धर्म सुद्धा सुरू झाला होता. जगाच्या इतिहासातलं हे अपवादभूत असं विलक्षण आध्यात्मिक उदाहरण आहे. आपला भाव जर प्रबळ असेल तर ज्या प्रकारचा आपला भाव असेल त्या प्रकारच्या क्रिया शरीरावरती घडतात. याचं उत्कृष्ट उदाहरण या रामकृष्णांच्या वेगवेगळ्या उपासना पद्धतीतून आपल्याला पाहायला मिळतं. या मधुराभावाच्या साधनेची फलश्रुती अशी झाली की भगवान श्रीकृष्ण आणि भगवती राधा यांचं प्रत्यक्ष दर्शन त्यांना झालं. सगळ्या प्रकारच्या देवतांची दर्शनं झाली. आणखी एक महत्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. भगवान रामकृष्ण परमहंसांनी 2-3 भावांच्या साधना एकाच वेळेस कधीच केल्या नाहीत. एकदा वात्सल्य भाव म्हणजे वात्सल्य भाव, मधुरा भाव म्हणजे मधुरा भाव, दास्य भाव म्हणजे दास्य भाव. जेव्हा ते वात्सल्य भावाची साधना करत होते तेव्हा भैरवी ब्राह्मणी आली आणि ती गोपींचं मधुरा भावाचं गीत गायला लागली.
तेव्हा रामकृष्ण परमहंसांनी लगेच तिला दापलं आणि सांगितलं, मी सध्या वात्सल्य भावामध्ये आहे, मथुरा भावाची गाणी गाऊ नकोस. अनेकदा असं होतं, थोड्या वेळ हे, थोड्या वेळ ते, थोड्या वेळ हे, आणि समग्रता कुठेच नाही. यामुळे आपली साधना जी आहे त्याला खुली प्राप्त होत नाही. भगवान रामकृष्णांच्या शब्दात सांगायचं म्हणजे 50 ठिकाणी जर 2-2 फूट खणून ठेवलं तर पाणी लागणार नाही. पाणी लागायचं असेल तर एके ठिकाणी 50 फूट खणावं लागेल. भगवान रामकृष्ण परमहंस ज्या भावाची साधना करत असत त्या भावामध्ये ते पूर्णपणे डुबून जात असत. त्या काळामध्ये दुसरा कुठलाही विचार त्यांच्या मनामध्ये येत नसे. दास्य भावाच्या काळामध्ये कालीमातेचं चिंतन नाही, मग पूर्ण रामाचं चिंतन. वात्सल्य भावाच्या काळामध्ये मोठ्या रामाचं नाही, मग बालभावातल्या शिशुरूपातल्या रामाचं चिंतन. समग्रता हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. अनेकदा असं होतं की सर्व धर्म समभाव आपण म्हणतो, सगळे भाव आपण स्वीकारतो, आणि सगळे भाव स्वीकारत असताना कुठेही खुली नाही आणि कुठेही तीव्रता नाही असं होऊन जातं. स्वामी विवेकानंद म्हणायचे की अनेकदा अति उदारतेमुळे मनुष्य अगदी मिळमिळीत आणि पिचपिचीत होऊन जातो. मग कुठे त्याची तीव्र श्रद्धा असत नाही. तीव्र श्रद्धा सुद्धा असली पाहिजे. रामकृष्णांचं वैशिष्ट्य हे होतं की ज्या ज्या भावात ते साधना करत होते त्या त्या भावाच्या वेळेला त्या त्या दैवतेवरती त्यांची तीव्र श्रद्धा होती, टोकाचं प्रेम होतं, आणि त्यामुळे त्या त्या भावाद्वारे त्यांना फार वेळ साधना न करता लगेचच प्राप्त झालं. म्हणून अवघ्या 50 वर्षात या विविध भावांच्या साधना करून त्या भावात काही माणसं तयार करून त्यांनी देहत्याग केला. पुढे रामकृष्णांच्या जीवनामध्ये तोतापुरी परमहंस आले. हे वेदांताचे अधिकारी होते. अद्वैत बोधामध्ये होते. अद्वैत बोधात असल्यामुळे ते सगुण उपासना मानत नव्हते, मूर्तीपूजा मानणारे नव्हते. आता गंमत बघा, रामकृष्ण परमहंस म्हणजे मूर्तीपंत, मूर्तीपूजा. जे रामकृष्णाने मिळवलं होतं ते सगळं मूर्तीपूजेतनं. आता त्यांच्या जीवनात नवे गुरु आले, तोतापुरी परमहंस, ते मात्र वेदांताचे. ज्या ज्या भावाची साधना रामकृष्णाने केलेली आहे त्या त्या भावातले त्यांचे गुरु निराळेत. तंत्रमार्गाची साधना केली तेव्हा भैरवी ब्राह्मणीकडनं त्याने अनुग्रह घेतला. स्वामी विवेकानंद म्हणतात, स्त्रीकडनं अनुग्रह घेणारे भगवान रामकृष्ण परमहंस हे पहिले अवतार पुरुष आहेत. त्यांच्या आधी असं कोणी केलेलं नाहीये. स्त्रीला गुरु कधी कोणी केले नाही. स्त्रियांना मान दिलेला आहे, स्त्रियांना आदराने वागवलेला आहे, पण स्त्रीला गुरुस्थान दिलेलं आहे असे एकमेव अवतार पुरुष असतील तर ते म्हणजे रामकृष्ण परमहंस. भैरवी ब्राह्मणीला त्यांनी गुरु मानलं. तोतापुरी परमहंसांकडे वेदांताची दीक्षा घेतली, पण वेदांताची दीक्षा घेण्यापूर्वी ते कालीमातेकडे आले आणि आईची परवानगी घेतली. आईने सांगितलं, मीच त्याला तुझ्यासाठी आणलेला आहे, तू त्याच्याकडनं दीक्षा घे. तोतापुरी परमहंसांच्या सहवासात रामकृष्णांची साधना सुरू झाली. वेदांताचा अधिकार संन्यासाला आहे, गृहस्थाश्रमाला नाही. समर्थ रामदास म्हणतात, महावाक्याचा विचारू ते ते संन्याशीचा अधिकारू. गृहस्थाश्रमी माणसाने कर्मयोग आणि भक्तियोग या मार्गाने जायचं आणि संन्याशाने वेदांताची वाट वहिवाटायची. त्यामुळे रामकृष्ण परमहंसांनी संन्यास दीक्षा घेतली. त्यांचं रामकृष्ण परमहंस हे जे नामीकरण आहे ते तोतापुरीने केलेलं आहे. रामकृष्ण ध्यानाला बसायचे. ध्यानाला बसले की त्यांच्या डोळ्यासमोर कालीमातेची मूर्ती यायची. कालीमातेची मूर्ती समोर आली की तोतापुरीने म्हणावं, ज्ञानाच्या शस्त्राने कालीमातेचे तुकडे तुकडे कर. इथं रामकृष्णाने हे काही जमायचं नाही. त्याने माझ्याच्याने ते होणार नाही, कारण कालीमाता हे त्यांचं सर्वस्व होतं. अद्वैत बोध म्हटलं की मूर्तीपूजा संपली, सगुण संपलं, साकार संपलं. शेवटी तोतापुरी परमहंसांनी
त्यांना एका पर्णकुटीत नेलं. तिथं मांडी घालून ध्यानाला बसायला सांगितलं. त्यांच्या डोळ्यासमोर कालीमातेची मूर्ती आलेली त्यांच्या लक्षात आलं. काचेचा एक बारकासा तुकडा त्यांनी घेतला आणि रामकृष्णांच्या दोन्ही भिव्यांच्या मध्यभागी तो काचेचा तुकडा जो आहे तो असा टोचला की थोडंसं रक्त त्यांच्या मधल्या भिवेतनं आलं आणि रामकृष्णांना भावसमाधी लागली. त्या समाधीचं निर्विकल्प समाधीत रूपांतरण झालं आणि कालीमाता विसर्जित झाली. 72 तास रामकृष्ण परमहंस अशा अवस्थेमध्ये होते. 72 तास निर्विकल्प अवस्थेमध्ये रामकृष्ण त्या पर्णकुटीत बसले होते. अधूनमधून तोतापुरी यायचे, त्यांच्या नाकाला दोरा लावायचे आणि त्यांचा श्वास चालू नाहीये याची खात्री करून घ्यायचे. 72 तासानंतर तोतापुरी परमहंसांनी त्यांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांना पुन्हा देहबोधावरती आणलं. देहबोधावरती आले, पुन्हा कालीमातेचं प्रेम सुरू. अद्वैत बोधानंतर आणि अन्य कुठल्याही मार्गाच्या भावसमाधीच्या प्राप्तीनंतर किंवा साधना सिद्धीनंतर रामकृष्ण परमहंस पुन्हा कालीमातेपाशी येत असत. कालीमाता हे त्यांचं सर्वस्व होतं. कालीमातेच्या आराधनेशिवाय रामकृष्ण राहू शकत नसत. अशा पद्धतीनं रामकृष्णांनी हिंदू धर्मातल्या वेगवेगळ्या दैवतांना प्राप्त करून घेतलं. सगळे मार्ग एकाच परमेश्वराकडे जातात हे सिद्ध झालं. एकम सत विप्रा बहुधा वदंती, सत्य एकच आहे. ज्ञानी माणसं त्याला वेगवेगळी नावं ठेवतात. पाण्याला कोणी वॉटर म्हणेल, कुणी जल म्हणेल, कुणी नीर म्हणेल, कुणी पाणी म्हणेल. त्यामुळे पाणी बदलत नाही, पाणी हे पाणीच राहतं. रामकृष्णांच्या जीवनातनं हे शिकायला मिळतं की कुठल्याही भावमार्गाने जा, तुम्ही त्या परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकता. रामकृष्णांच्या मनात आलं अन्य धर्ममतांचा सुद्धा अवलंब करावा. त्यावेळेस त्यांच्या जीवनामध्ये एक गोविंदरॉय नावाचे सुफी संत आले. हे गोविंदरॉय जे आहेत हे पूर्वाश्रमीचे मुळातले क्षत्रिय. ते इस्लाम धर्माची साधना करून उच्च अवस्थेला पोहोचलेले होते. त्यांच्याकडनं रामकृष्णांनी दीक्षा घेतली आणि मग 3 दिवस ते मशिदीत जाऊन राहिले. त्या 3 दिवसात कधीही कालीमातेच्या दर्शनाला आले नाहीत. त्या 3 दिवसामध्ये कुठल्याही हिंदू देवतेचा विचार त्यांच्या मनात कधी आला नाही. 3 दिवस नमाज पडायचे मोहम्मदाच्या चिंतनामध्ये. 3 दिवसानंतर रामकृष्णांना त्या मशिदीमध्ये मोहम्मद पैगंबराचं दर्शन झालं. एकाने रामकृष्णांना विचारलं की तुम्ही मशिदीत का राहिलात? तेव्हा रामकृष्ण म्हणाले, बांग दिल्यावरती कालीमाता कशी दिसते ते बघायचं होतं म्हणून मशिदीत राहिलो. सगळीकडे ती कालीमाता नटलेली आहे. ईशावास्यम इदम सर्वम. तो एकच परमात्मा सगळ्या ठिकाणी नटलेला आहे. हे त्यांच्या जीवनाचं सूत्र आहे. म्हणून इस्लाम धर्माची साधना त्यांनी केली आणि नुसती साधना केली नाही तर प्रत्यक्ष मोहम्मदाचं दर्शन झालं. जगाच्या इतिहासातलं हे पहिलं उदाहरण आहे. रामकृष्णांच्या आधी कबीराने राम रहीम एक आहे म्हटलंय, पण कबीरांना मोहम्मदाचं दर्शन झाल्याची नोंद नाही. अलीकडच्या काळामध्ये सबका मालिक एक म्हणणारे साईबाबा जे आहेत ते मशिदीत राहत असत, पण साईबाबांना पैगंबराचं दर्शन झाल्याची नोंद नाही. रामकृष्णांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना मोहम्मदाचं दर्शन झालं. येशूचं सुद्धा दर्शन झालं. ज्यावेळेस ते फिरत फिरत शंभूचरण मल्लिकांच्याकडे येत असत तेव्हा तिथं बायबल वाचत असत. शंभूचरण मल्लिक त्यांना बायबल वाचून दाखवत असत आणि ते ऐकत असत. ऐकता ऐकता त्यांची भावतन्मयता होत असे. त्यातनं येशूचं दर्शन व्हावं आणि येशूची आई पण बघायला मिळावी असा विचार त्यांच्या मनात बळावला. यदुनाथ मल्लिकांच्या बागेत फिरत असताना प्रत्यक्ष येशू ख्रिस्त त्यांच्या समोर उभे राहिले. त्यांना येशूचं दर्शन झालं. म्हणून रामकृष्णांच्या आगमनाद्वारे धर्माधर्मातले संघर्ष संपावेत आणि सगळे धर्म एकाच परमेश्वराची वेगवेगळी रूपं आहेत हे लोकांच्या समोर सिद्ध व्हावं अशा प्रकारचं हे चरित्र आहे.
म्हणून अवतार प्रयोजन जे आहे ते त्यासाठी आहे. म्हणून रामकृष्णांना सर्व धर्म समन्वयाचार्य म्हणतात. अगदी अलीकडच्या काळामध्ये साहिर लुधियानीचं एक गाणं आहे, त्यात त्यांनी म्हटलेलं आहे, तू हिंदू बनेगा न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. मालिक ने हर इंसान को इंसान बनाया, हमने उसे हिंदू या मुसलमान बनाया. कुदरत ने तो बख्शी थी हमें एक ही धरती, हमने कहीं भारत ईरान बनाया. जो तोड़ दे हर बंध वो तूफान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. नफरत जो सिखाए वो धर्म तेरा नहीं है, इंसान को रौंदे वो कदम तेरा नहीं है. कुरान नहीं जिसमें वो मंदिर नहीं तेरा, गीता नहीं जिसमें वो मस्जिद तेरी नहीं है. तू अमन और सुलह का ऐलान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. पुढे स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेचे व्याख्यान देताना सांगितलं की इथून पुढे धर्मध्वजावरती लिहिलं जाईल, मैत्री हवी, करुणा हवी, प्रेम हवं, सहकार्य हवं, सामंजस्य हवा, संघर्ष आणि कलह नको. जर एक धर्म खरा असेल तर सगळे धर्म खरे असतील, जर एक धर्म खोटा असेल तर सगळे धर्म खोटे असतील. आता हिंदूंना ख्रिश्चन होण्याची आवश्यकता नाही, ख्रिश्चनांना मुस्लिम होण्याची आवश्यकता नाही आणि मुस्लिमांना हिंदू होण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकाने आपल्या धर्माचं आचरण करावं असं स्वामी विवेकानंदांनी धर्म परिषदेत सांगितलं. स्वामी विवेकानंद त्या धर्म परिषदेचे नेते ठरले याचं कारण त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची संकीर्णता आणि संकुचितपणा नव्हता. अत्यंत व्यापकता आणि विशालता होती. लौकिक अर्थाने स्वामी विवेकानंद हे हिंदू धर्माचे प्रतिनिधी होते, खऱ्या अर्थानं ते सर्व धर्मांचे प्रतिनिधी होते. लौकिक अर्थाने ते भारतीयांचे प्रतिनिधी होते, खऱ्या अर्थानं ते अवघ्या जगताचे आणि अवघ्या मानवजातीचे पुरस्कर्ते होते. म्हणून भगवान रामकृष्ण परमहंसांनी या वेगवेगळ्या भावातनं साधना तयार केल्या, अनुभूती घेतली आणि मग रामकृष्ण परमहंसांना असं वाटलं की जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते आपण दुसऱ्यामध्ये संक्रमित करावं. जी अनुभूती आपल्याला मिळालेली आहे ती आपल्यापुरता राहता कामा नये. आपण यथेष्ट जेवणे, उरले ते अन्न वाटणे, परंतु वाया दवडणे हा धर्म नव्हे. तैसे ज्ञाने तृप्त व्हावे, तेची ज्ञान जनास सांगावे, तरतेनं बुडवणे द्यावे, बुडतयासी. रामकृष्णांच्या मनात आलं की अशा प्रकारे आपल्याला प्राप्त झालेलं जे सगळं आहे ते दुसऱ्याला वाटावं. ते आपल्या दक्षिणेश्वरच्या अंगणामध्ये येत असत, कलकत्त्याच्या दिशेने पाहत असत. तेथील अनेक तरुण मुलं इथे यावीत आणि त्यांच्यामध्ये ते ज्ञान संक्रमित करावं असं रामकृष्णांना आतून वाटत असे. त्या मुलांकडे हात करून ते म्हणत असत, अरे या, लवकर या, तुम्हाला भेटायसाठी मी अत्यंत व्याकुळ झालेलो आहे. हळूहळू एक एक आले. नरेंद्रनाथ आले, राखाल आले, शशी महाराज आले, बाबूराम आले आणि या सगळ्या तरुण मुलांना भगवान रामकृष्ण परमहंसांनी संन्यास दीक्षा देऊन त्यांचं संबंध जीवन बदललं. जे आपल्याला प्राप्त झालं होतं ते त्यांनी सगळ्यांना वाटलं. रामकृष्णांच्या या सगळ्या कार्यामध्ये त्यांची पत्नी जी आहे माता शारदा देवी या सहभागी होत्या. आश्चर्याची गोष्ट आहे की रामकृष्ण परमहंस आणि शारदा देवी यांचा गृहस्थाश्रम जो होता तो अत्यंत पवित्र होता. विवाहोत्तर ज्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलेलं आहे अशा प्रकारचं रामकृष्ण आणि शारदा माता हे पहिलं दाम्पत्य होतं. रामकृष्ण आणि शारदा माता या दोघांनी अत्यंत पवित्र जीवन जगले. त्या दोघांच्या वयामध्ये सुद्धा मोठं अंतर होतं. विवाहाच्या वेळेला शारदा माता 6 वर्षाच्या होत्या आणि रामकृष्ण परमहंस 24 वर्षाचे होते. 18 वर्षाचं अंतर दोघांच्या मध्ये होतं. शारदा देवी ज्या आहेत त्या रामकृष्णांशी पूर्णपणे एकरूप झाल्या. रामकृष्णांनी त्यांना विचारलं, तुम्ही मला संसारात ओढण्यासाठी आलात का? तेव्हा माताजी म्हणाल्या, नाही, तुमचं जे इष्टकार्य आहे त्यामध्ये मी तुम्हाला मदत करण्यासाठी आलेली आहे.
म्हणून रामकृष्ण आणि शारदा माता यांचं नातं जे आहे ते मोठं विलक्षण आहे. पती आणि पत्नी कुठल्याही प्रकारे देहबोध नसताना आणि शरीराचं आकर्षण नसताना एकमेकावरती इतकं प्रेम करू शकतात, याचं रामकृष्ण आणि शारदा माता हे एकमेव अपवादभूत उदाहरण आहे. अरविंदांनी लग्नानंतर संसार केला नाही, पण अरविंदांच्या पत्नीची अरविंदांबद्दल तक्रार आहे, तुम्हाला जर संसार करायचा नव्हता तर तुम्ही माझ्याशी विवाह का केलात. रामतीर्थांनी सुद्धा पत्नीचा त्याग केला, चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा पत्नीचा त्याग केला, पण त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची आपल्या पतीबद्दल तक्रार आहे की अशा प्रकारे अर्ध्यातनं जर संसार सोडायचा होता तर आमच्याशी विवाह कशाला केला. शारदा माता आणि रामकृष्ण यांचं वेगळं वैशिष्ट्य असं की शारदा मातांची कुठलीही तक्रार नाहीये. ज्याप्रमाणे परमेश्वरांनी अवतार घेतल्यानंतर सीता, रुक्मिणी ही लक्ष्मी त्यांच्या रूपाने अवतीर्ण झाली, त्याप्रमाणे शारदा माता ज्या आहेत त्या अवतीर्ण झालेल्या आहेत. रामकृष्ण स्वतःबद्दल म्हणत असत, जो राम जो कृष्ण तोची हा रामकृष्ण, वेदांताच्या दृष्टीने नव्हे तर प्रत्यक्ष.